आपल्या प्रत्येकाचे आराध्य दैवत हे असतातच. तसे माझेही आराध्य दैवत आहे ते महादेव. प्रत्येकजण सणप्रसंगी, एखाद्या शुभप्रसंगी किंवा नवीन वर्षाचं हे आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घ्यायला नक्कीच जात असतात. तसे मीही पण आता माझ्या आराध्य दैवताच्या दर्शनाला जाते. चला दाखवते मी कुठे जाते ते. महादेवाचं मंदिर आलं आहे, चला आपण जाऊया, पूजा घेऊया. आता बघा, मावशीकडून मी 10ची पूजा घेतली. त्यामध्ये फुलं, बेलपत्र आणि 5 रुपयाचं धोत्राचं फळ असतं, पण त्यांनी मला आज प्रदोष असल्यामुळे 10 रुपयाला दिलं. तर चला, आपली पूजा घेऊन झालेली आहे. चला आता मंदिरात जाऊया आपण. मंदिर आलं आहे आपलं. बापरे, आज तर खूपच गर्दी आहे. माझा नंबर लागेल की नाही लागेल दर्शनाला. चप्पल कुठं काढू? या साईडला काढते. आता पाय धुवून घेते. आपण मंदिरात पाय का धुतो हे तुम्हाला माहिती आहे. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्वच्छतेसाठी आपण हे पाय धुत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी निघून जाते, अहंकार दूर होतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जुन्या काळी आरोग्यासाठी नेहमी चप्पल काढून यायला सांगायचे, कारण ते लोक अडवाणी फिरायचे आणि यासाठी संसर्गजन्य रोग होण्याचा खूप मोठा धोका असायचा. हे टाळण्यासाठी ते कंपल्सरी मंदिरात चप्पल न घालून यायचं आणि पाय धुण्याचं कारण असायचं. त्यामुळे आपण ती प्रथा फॉलो करतो. चला मग आपण मंदिरात आलं आहे आपलं महादेवाचं मंदिर. हे बघा, इथे मी नेहमी दर्शनाला येत असते. हे जागृत महादेवाचं मंदिर आहे. इथून कोणीही खाली हात जात नाही. आमच्या येथील हे सगळ्यात प्रसिद्ध जागृत महादेवाचं मंदिर आहे. माझे 16 सोमवारांचे उद्यापन आणि माझे 16 सोमवारांचं व्रत मी याच मंदिरामध्ये पूर्ण केलेलं होतं. चला तर मग आता आपण दर्शन घेऊ. मंदिरात खूप गर्दी आहे. हे बघा, मंदिरात मोबाईल अलाउ नसतो, म्हणून मी थोडं मंदिराच्या बाहेरूनच शूटिंग घेतलेली आहे. बघा, तुम्ही बघू शकतात. मंदिरातली गर्दी आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आधी खूप गर्दी होती. आम्हाला असं वाटलं की आरती बाकी आहे, म्हणून आम्ही तसा वेळ बघून आलो, पण आमचा पोपट झाला. याआधीच आरती होऊन गेलेली होती आणि सर्वांचे दर्शन चालू होते. आता मी आली बेलाच्या झाडाजवळ. हे झाड खूप जुनं आहे. असं म्हणतात की बेलाच्या झाडाखाली महालक्ष्मीचा वास असतो आणि ते स्वतः ब्रह्मा विष्णू महेश प्रदक्षिणा घालायला येतात. हे बघा, हे झाड. आता मी इथे जाते जिथं 3 झाडांचा संगम आहे. वडाचं, पिंपळाचं आणि उमराचं. हे 3 झाडांचा संगम इथे आहे. खूप जुनी झाडं आहेत. उमराच्या झाडाखाली दत्ताचा वास असतो, पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो, नारायणाचा असतो. आमच्या येथील ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.